दिवाळी संपताच खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली पाहायला मिळते। पनवेल मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले महायुतीमधील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनीही प्रचारात आघाडी घेतली। प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे बाळाराम पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीना गरड असा तिरंगी सामना होणार आहे। पनवेलच्या विकासासाठी आतापर्यंत 2121 कोटींची केलेली विकास कामं आणि भविष्यातील पनवेलचा विकास मॉडेल या जोरावर विजयाचा चौकार मारण्याचा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। पाहूया। फटाक्यांचा धुराळा संपलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा जो आहे तो सुरू झालेला आहे। मी सध्या आहे पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्या ठिकाणी चौथ्यांदा महायुतीकडनं भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपल्यासोबत प्रशांत ठाकूर जे आहेत, विचारू कसा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे। सर, चौथ्यांदा ही तुम्ही निवडणूक लढवताय, मतदारांपर्यंत पोहोचताय, काय मतदारांच्या एकंदरीत भावना आहेत? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार या नात्यानं मी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि मी पहिली निवडणूक लढवली 2009 साली, ती काँग्रेसकडून लढवली होती। 14 सालापासून निवडणुका लढवत असताना प्रत्येक निवडणुकीगणिक माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय की भारतीय जनता पार्टी आणि आता महायुती योग्य पद्धतीनं सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षांना न्याय द्यायच्यासाठी काम करते आणि त्याच्यामुळे या पनवेल मतदारसंघामधल्या जनतेला जो विकास हवाय त्या विकासाला अनुरूप अशा पद्धतीचं काम हे आम्ही करू शकतो याचं समाधान आहे। आणि त्यामुळे लोकांच्या पुढे जात असताना येणाऱ्या 5 वर्षामध्ये देखील आजपर्यंत जे करू शकलो याच्यापेक्षाही जास्त काम करून दाखवता येतील, निरनिराळ्या योजना राबवता येतील। विकासाच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ, इथं विमानतळ होणार, अन्य सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट होणार, त्याला अनुरूप अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून हे सरकार नक्की आम्हाला सहकार्य करेल याची मला खात्री आहे। 2121 कोटींची विकास कामं आपल्या माध्यमातून झालेली आहे। या मतदारसंघासाठी पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे? खरं तर किती रकमेची कामं करायची असं काही ठरवून केलेलं नाही। मतदारसंघाच्या आपापल्या परीने गरजा असतात। ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये लोकांच्या अपेक्षा असतील की आमचे रस्ते चांगल्या पद्धतीचे असावेत। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की कोकणामधला विशेषत्वानं पाऊस जो आहे तो कोकणामधल्या पावसामुळे बऱ्याच वेळेला रस्ते हे धुवून जातात अशी स्थिती निर्माण होते। त्यामुळे जास्तीत जास्त रस्ते मोठे महत्वाचे हे कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजेत। गावांमध्ये मग गटार, पिण्याच्या पाणी याच्यासारख्या सुविधा असल्या पाहिजेत। सुदैव आहे की प्रधानमंत्री जल जीवन मिशनची कामं सुरू आहेत सगळीकडेच आणि त्यामुळे या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विषय हा मार्गी लागू शकणार आहे। मग लोकांच्यासाठी शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, त्याचबरोबरीनं सांडपाण्याची गटारं यासारख्या योजना या पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्णत्वाला गेल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून माझा फॉलोअप आहे। मग शासनाच्याकडून ज्या ठिकाणी शक्य आहे ते शासनाकडून, जिथे महापालिका करते महापालिकेच्या अंतर्गत महापालिकेनं कामं केली पाहिजेत आणि नैना प्राधिकरण समजा राहणार असेल तर मग नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून हे सगळे विषय मार्गी लागले पाहिजेत। याच्यावरती माझा भर असणार आहे। शहरी भाग आणि ग्रामीण भाग, जर पनवेल विमानतळाच्या पासून आम्ही 10-15 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये आम्ही आहोत तर त्याच्यात फरक नसला पाहिजे। इन्फ्रास्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे, पिण्याचं सफिशियंट पाणी असलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आता ज्या योजना सुरू आहेत या योजना पूर्णत्वाला जाणं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा उपभोग इथल्या नागरिकांना घेता येणं ही माझी प्रायोरिटी असणार आहे। सर, गावठाण विस्ताराच्या बाबतीमध्ये शासनाचा GR आलेला आहे, मात्र सिडकोकडून अजून देखील घरावर बुलडोजर चालू जाते। त्यातले स्थानिक आमदार करतात का असा आरोप जे आहेत ते आपल्या विरोधात बाळाराम, ही चुकीची अशी बातमी पसरवली जाते। खरं तर ज्या माझ्यावर आरोप बाळाराम पाटील करतात ते बाळाराम पाटलांचे बॉस, त्यांचे गुरु हे आता तुरुंगात आहेत कर्नाळा बँकेच्या 528 कोटींच्या भ्रष्टाचारामध्ये आणि त्या भ्रष्टाचारामुळे ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे मिळाले। मग आता लोकांमध्ये जायला तोंड कुठे आहे? त्यामुळे
लोकांमध्ये जायला तोंड नसल्यामुळे नकारात्मक मानसिकतेनं बाराम पाटील असतील, शेका पक्ष आहे, हे लोकांच्या मध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. उलट स्थिती अशी आहे की आज या सगळ्या परिसरामध्ये जी बांधकामं आहेत, या बांधकामाला नियमित करण्याच्या संदर्भात हा गरजेपोटी बांधकामांचा निर्णय घेतला गेला. सरकारचं, महायुती सरकारचं आम्ही खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करू की त्यांच्यामुळे आता केवळ घरं नाही, दुकानं सुद्धा, शॉपिंग एस्टॅब्लिशमेंट आहे ती सुद्धा आता याच्यामुळे रेग्युलर होऊ शकणार आहे आणि त्यामुळं सर्वांमध्ये समाधानाचं वातावरण असणार आहे. आता घडलंय असं की एखाद्या ठिकाणी जिथे घराचं नाही, इमारतीचं बांधकाम चालू होतं, त्या ठिकाणी जाऊन नाटकीपणा दाखवून विरोध करणं, की ज्या ठिकाणी त्यांनाही माहिती होतं की ती कारवाई थांबणार आहे, पण जाणून बुजून त्या अधिकाऱ्यांना उकसवणं आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडून काही ना काहीतरी वधवून घेणं आणि त्याच्यामध्ये हिरो होणं, या पद्धतीची कामं बाराम पाटील करत आहेत. खरं तर या सगळ्या परिसरामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असं एक बांधकामाच्या साठी केवळ रस्त्यावरती उतरून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. त्यांच्यासाठी नियम बनवायची आवश्यकता असते. शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलाय गरजेपोटी बांधकामं नियमित करण्याचा आणि संपूर्ण सिडको हद्दीमधल्या 95 गावांना मी असेल, आमदार महेश बालदीजी असतील, मंदाताई म्हात्रे आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, यांनी आम्ही पाठपुरावा करून हा नियम या ठिकाणी अस्तित्वात आणलाय, ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा आता लोकांना त्याच्यामध्ये होऊ शकणार आहे. ह्या निवडणुकीत देखील तुमचा विजय निश्चित आहे असा विश्वास तुम्हाला आहे. काय वाटतं ह्या विजयानंतर पुढचा पनवेलचा विकासाचा मॉडेल काय असणार? पनवेल परिसरामध्ये आज आता विमानतळ जर येणार आहे, तर विमानतळ आल्यानंतर आमचं प्रमुख उद्दिष्ट याच्यामध्ये असणार आहे की त्या विमानतळाच्यामुळे वेगवेगळी शहरं निर्माण होणार आहेत. आता नैनानं काही शहरं निर्माण करायचं ठरवले. प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे की नैनाच्या माध्यमातून आम्हाला समाधान होईल अशी भूमिका घेतली जात नाही. आता या बाबतीमध्ये मी सिडकोच्याकडे बैठका याच्या पूर्वी देखील घेतल्यात, याच्या नंतरही घेणार आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतलं जात नाही, या विकासाच्या कामांना सुरुवात होता कामा नये असा मी आग्रह धरलेला आहे. आणि हा यासाठी धरलाय की विमानतळाच्या मुळे किंवा एकंदरीत सगळी परिस्थितीमध्ये विकास होत असताना भूमिपुत्र मागे लोटला जाऊ नये. इथला प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त होता कामा नये, तो प्रकल्पाचा घटक बनला पाहिजे, समाधानी घटक बनला पाहिजे, अभिमानी घटक बनला पाहिजे. जसं आज विमानतळ याचं पुनर्वसन झालं, 1-2% सोडलं तर विमानतळाच्या पुनर्वसनाच्या बाबतीत ओरड नाही. शिवडी नावा पूल पूर्ण झाला, त्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई दिली गेली, कामाच्या चालू असतानाची ओरड नाही. असे मोठे मोठे प्रकल्प आपल्या या ठिकाणी याच परिसरात आलेत, म्हणजे आमच्या पनवेल तालुक्यात आलेत. तसं नैनासारखा प्रकल्प येईल, MIDC येईल, अन्य कुठले येतील. प्रकल्पग्रस्ताचं समाधान झाल्याशिवाय ते होऊ नये एक. आणि हे जे प्रकल्प मोठे मोठे येतात याच्यामध्ये आमचा इथला स्थानिक ग्रामस्थ आहे, इथे राहणारा वसाहतींमधला आमचा तरुण आहे, यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांच्या शिक्षणाच्या आधारे. आणि रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी, व्यवसायाच्या संधी याच्यामध्ये आमच्या या लोकांना समान स्थान मिळालं पाहिजे यासाठी काम करणं. जसं स्किल युनिव्हर्सिटी पनवेलला आली महाराष्ट्र सरकारची, आणि मग त्याला आता रतन टाटांचं नाव दिलं जाणार आहे, पनवेलला बनते आणि मग त्याची सेंटर महाराष्ट्रात सगळीकडे होणार आहेत. तर अशा या सेंटरच्या माध्यमातून आमच्या तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळालं, स्किल डेव्हलपमेंट त्यांचं झालं, तर त्यातून या परिसरातल्या तरुणाला विस्थापित व्हावं लागणार नाही. रोजगारासाठी त्याला बाहेर जायचं आणि बाहेरच्यानी कोणीतरी इथे येऊन रोजगार करायचा, हे घडणार नाही. विकास या आमच्या जो परिसराचा होईल. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ग्रामीण भागामधल्या पायाभूत सुविधा मी आग्रह धरलेला आहे की जर नैना होणार आहे तर त्याच्यामध्ये गावांमधल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था, सांडपाणी वाहून नेण्याच्या व्यवस्था, रस्ते, त्याचबरोबरीनं लाईट, याच्या बरोबरीनं त्यांना पब्लिक अम्युनिटीज म्हणजे नागरी सुविधा म्हणजे मैदान असतील, बगीचे असतील, सामाजिक भवनं असतील, या सगळ्या सुविधा शहरी भागाच्या ऍटपार झाल्या पाहिजेत. आणि शहरी भागामध्ये कागदावर असलेले आरक्षण आम्ही सिडकोच्याकडून महापालिका बनवायला लावली. याचं कारण हे होतं की कागदावर असलेली आरक्षण प्रत्यक्षात झाली पाहिजेत. महापालिकेने या दृष्टीनं कामाला सुरुवात केली. मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे शहर एक अत्याधुनिक शहर म्हणून उठेल. जसं नवी मुंबई शहर आज देशाच्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहिले, पनवेल
विमानतळाच्यामुळे या ठिकाणी जगाच्या नकाशावरती येणार आहे. तर अशा वेळेला ते पनवेल सर्व इन्फ्रास्ट्रक्चर युक्त आणि सर्वाच्या समाधानाचं एक निदान अशा पद्धतीनं उठून उभं राहिलं पाहिजे, हा आमचा उद्दिष्ट असणार आहे. नक्कीच हे होते भाजपचे प्रशांत ठाकूर, जे चौथ्यांदा पनवेल विधानसभा क्षेत्रातनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि यंदा देखील चौथ्यांदा देखील त्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, पनवेल.